अभिषेक आणि संतोष हे दोघं मामा भाचे. संतोष हा मामा तर संतोषचा भाचा अभिषेक. या दोघांचं मामा भाच्याचं नातं आपण जर पाहिलं तर सर्वत्र कलियुगामध्ये जिथं तिथं मामा भाच्याचं नातं हे अतूट आणि विश्वासाचं नातं असतं. ज्या काही गोष्टी सिक्रेट असतात ते मामा भाचे एकमेकांपुढं आपलं मन मोकळं करू शकतात. हक्काचा विश्वासाचा असतो तो म्हणजे मामा. परंतु मामा भाच्यामध्येच जे घडलं ते भयानक घडलं. कारण मामा जो होता संतोष, त्याचं लग्न झालेलं होतं, तो विवाहित होता आणि त्याला मुलं बाळ देखील होते. परंतु सुखी संसार सोडून, पत्नी सोडून, मुलं बाळ सोडून तो संगोपन करू लागला, काम करू लागला, संसार त्याचाच गाडा तो चालूच होता. परंतु गाडा चालवत असतानाच संतोषचं बाहेरच्या एका तरुणीसोबत अफेअर जुळलं. त्याचं प्रेम प्रकरण सुरू झालं. त्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर त्या दोघांमध्ये संभाषण होऊ लागलं, चॅटिंग होऊ लागली आणि फिरायला देखील जाऊ लागली. अनेक वेळा त्यांचे अनैतिक संबंध देखील झाले. मामा असणारा संतोष, त्याचं हे लफडं अभिषेकला कळालं. अभिषेकने मामा असणारा संतोष त्याला वारंवार सांगितलं की मी तुमच्या गर्लफ्रेंड सोबत, तुमच्या गर्लफ्रेंड बद्दल मामीला सांगल. ही धमकी देऊ लागला अभिषेक मामाला. त्यावेळेला मामा असणारा संतोष संतप्त झाला, राग अनावर झाला आणि संतोषने अभिषेक सोबत जे केलं पुन्हा ते भयानक केलं. कारण अभिषेक संतोषची जी गर्लफ्रेंड होती, प्रेयसी होती, अभिषेकचं आणि संतोषच्या प्रेयसीचे रिलेशन वाढू लागले. त्या दोघांमध्ये ओळख होऊ लागली, दोघांमध्ये बातचीत होऊ लागली, त्या दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि संतोषला हे खपलं नाही. संतोषला अभिषेकचा राग येऊ लागला भाच्याचा. माझी जी गर्लफ्रेंड आहे तिच्यासोबत भाचा अभिषेक रिलेशन वाढतोय हे संतोषला खटकू लागलं. एकीकडे अभिषेक मामाला धमकी देऊ लागला, मी मामीला सांगल. यामध्ये बिनसत गेलं. दोघांमध्ये धमक्या सुरू झाल्या, जीव मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या. यातूनच मामा असणारा संतोष यानं षडयंत्र रचलं आणि तब्बल 2 ते 2.5 लाख रुपयांची सुपारी देऊन अभिषेकला संपवण्यासाठी डाव रचला. डाव इतका भयानक होता, अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात. अभिषेकला अगोदर जिवे मारलं. जिवे मारल्याच्या नंतर एक्सल ब्लेडनं त्याच्या हातापायाचे तुकडे केले, शिर वेगळं काढलं आणि गंगा नदीमध्ये वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून फेकून दिलं. 2 दिवस उलटून गेले. 2 दिवसानंतर नदीच्या पात्रात बेवारस बॅग सापडल्या. बॅगी पोलिसांनी पाहिल्या. त्यावेळेला मध्ये शरीराचे तुकडे दिसले. एका बॅगमध्ये हात, एका बॅगमध्ये पाय, एका बॅगमध्ये डोकं. पोलिसांनी जेव्हा ही संपूर्ण बॉडी एकत्र लावली, जिथं तिथं जाऊन संपूर्ण चौकशी करून संपूर्ण बॉडी एकत्र केली आणि त्यावरून तपासाची चक्र फिरवली. ज्या वेळेला त्याचा मामा संतोषला पोलिसांनी ताब्यात घेतलं, संतोषने पोलिसांना गुमराह केला. त्यांना सांगितलं की मित्रांसोबत त्याचे व्याज व्यवहारी होती, मोबाईलचा हप्ता, आर्थिक व्यवहारातून त्याचा हा खून झाला असावा आणि तो त्यातून निर्दोष मुक्त सुटला. परंतु पोलीस तिथं थांबले नाहीत. पोलिसांनी अभिषेकच्या मित्रांना ताब्यात घेतलं आणि चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा अभिषेकच्या मित्रांनी 3 मित्र, त्याचे अभिषेकचे 3 मित्र, त्या मित्रांचं नाव देखील, एकाचं नाव राधे, एकाचं नाव आयुष, एकाचं नाव ऋतिक, या तिघांना पोलिसांनी बोलवलं आणि तिघांनी संपूर्ण काही प्रकरणाचा उलगडा केला आणि तिघांनी सांगितलं की त्या अभिषेकचा मामा संतोष यानंच 2-2.5 लाख रुपयाची सुपारी दिली होती त्याला संपवण्यासाठी. कारण हेच बाकीचं संपूर्ण प्राथमिक आपण आता पाहिलेलं, जे की संतोषची प्रेयसी आणि अभिषेकचं रिलेशन वाढत असलेलं. संतोष विवाहित होता तरीही त्याचं बाहेर अनैतिक संबंध होतं. यातूनच बिनसलं आणि हे संपूर्ण घटना घडत गेली आणि संतोषला हे आवडत नव्हतं अभिषेक सोबत त्याच्या प्रेयसीनं बोलणं. त्यामुळं ह्या संपूर्ण घटना घडत गेल्या आणि याच भीतीनं, संशयानं त्याचा मामा संतोष हैवान बनला आणि अभिषेकचा काटा काढला, मार्गातून हटवण्यासाठी कट रचला. यामध्ये संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला तो म्हणजे त्याच्या मित्रांमुळे. आणि ही घटना जी घडली, ही घटना घडलेली आहे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. नाथनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे. निर्दयतेने केलेल्या मामानं एका भाच्याची हत्या आज आपल्या समोर येते. या घटनेमुळं आज सर्वत्र चर्चेला उधाण आलं आणि हळहळ देखील व्यक्त केली जाते. आता यामध्ये ब्लेडनं तुकडे केले होते गंगा किनारी आणि नदी पात्रात, अशा वेगवेगळे बॅग फेकून दिल्या होत्या. त्यामुळं हे संपूर्ण तपासाच्या तपासाला गती आली आणि लवकरच याचा शोध घेतला पोलिसांनी.
SSP हृदयकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी SP शुभांक मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम बनवण्यात आली. त्यांनी FSL चौकशी सुरू ठेवली. क्लिनिकल पुरावे, चौकशी आणि घटनाक्रम जोडून पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा केला. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMG न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एक नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत